मित्रांनो, काश्मीरमधला सेपरेटिस्ट हुरियत कॉन्फरन्सचा नेता, ज्या माणसाने हजारो काश्मीरी पंडितांची कत्तल केली, तो म्हणजे यासीन मलिक, चाकण्या डोळाचा. आता यासीन मलिकने काय केलं की दिल्ली हायकोर्टामध्ये एक बॉम्ब फोडला आहे. दिल्ली हायकोर्टामध्ये दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये यासीन मलिक असा म्हणतोय की मी 2006ला पाकिस्तानला गेलतो लाहोरमध्ये, आणि तिथं मी लष्कर ए तय्यबाचा जो चीफ आहे, जो 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदची भेट घेतली होती. आता ही अर्धी गोष्ट, याच्या पुढचं आहे का, ही भेट कोणासाठी घेतली आणि कोणाच्या सांगण्यावरून घेतली होती. तर यासीन मलिक असा म्हणतोय की भारत आणि पाकिस्तानमध्ये शांती प्रस्थापित व्हावी याच्यासाठी तत्कालीन सरकारच्या सांगण्यावरून मी त्याची भेट घेतली होती. आता तत्कालीन सरकार 2006ला कोणाचं होतं सगळ्यांना माहिती, बरोबर की नाही. आणि तत्कालीन सरकारनी IB, NIA सारख्या आपल्या एवढ्या मोठ्या एजन्स्या असताना, पाकिस्तानमध्ये इंडियन कॉन्सुलेट असताना, यासीन मलिक सारख्या ज्यांनी हजारो काश्मीरी पंडितांची कत्तल केली, एक सेपरेटिस्ट माणूस, त्या माणसाला ह्या लोकांनी हाफिज सईदची भेट घेण्यासाठी का बरं पाठवलं. आता हाफिज सईद काय अथॉरिटी का पाकिस्तानची? हाफिज सईद का पाकिस्तानी आर्मी आहे का? हाफिज सईद पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री आहे का? हाफिज सईद हा पाकिस्तानचा प्रधानमंत्री आहे का किंवा राष्ट्रपती आहे का? ही डोक्याच्या बाहेरची गणित आहे. पीस टॉक करायला तुम्ही एका दहशतवाद्याला दुसऱ्या दहशतवाद्याला भेटण्यासाठी पाठवता, म्हणजे याच्यापेक्षा मोठा जोक हा या दशकातला असू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की यासीन मलिकनी हे जे स्टेटमेंट दिले ना, आता काही लोक म्हणतील कोर्टात, मित्रांनो हे हलक्यात घेऊ नका. यासीन मलिक जे बोलला आहे त्याच्यामागं वजन आहे. कारण 2014च्या आधी ज्या पद्धतीच्या परिस्थिती आपल्या देशामध्ये होत्या, ज्या पद्धतीचे काश्मीरमध्ये अलगाववाद असन, पाकिस्तानकडून टेररिझम असन, ज्या पद्धतीने ते पीकवरती होतं 2014च्या जे तत्कालीन सरकार होतं आधीचं, त्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की या लोकांची पाकिस्तानबरोबर डील करायची टेंडन्सी कशी होती. हे लोक हाफिज सईदला हाफिज साहेब म्हणायचे, ठीक आहे ना. यावरूनच कळतं की या लोकांची टेंडन्सी कशी होती. ह्याच टेंडन्सीचा उपयोग होऊन पाकिस्तानने आपल्या देशामध्ये किती दहशतवादी कारवाया केल्या. आणि यासीन मलिकने हे जे स्टेटमेंट दिलं आहे, ह्या स्टेटमेंटवरून आपल्या देशामध्ये पुढच्या काळामध्ये राजकारण पेटणार. सध्या याच्यावरती कोण बोलणार नाही, कारण सध्या बिहारमध्ये निवडणुका चालू आहे. आपल्या देशामध्ये निवडणूक हा सगळ्यात मोठा धंदा आहे, बरोबर की नाही. बिहारची निवडणूक संपल्यानंतर हा मुद्दा मीडिया असेल किंवा सध्याची रुलिंग पार्टी लावून धरणार.